आता आपल्याला बघायचं जनावरांमध्ये असणारं त्यांचं आरोग्य व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे जंत. जंतापासून होणारे प्रादुर्भाव. जंत म्हणजे जंताला आपण परजीवी म्हणतो, कृमी म्हणतो, कीटक म्हणतो. हे परजीवी म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जीवावरती जागणारे, दुसऱ्याच्या अन्नावरती जागणारे, याला आपण काय म्हणतो परजीवी. हे जंत दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे आंतरपरजीवी आणि दुसरा जो प्रकार आहे तो बाह्य परजीवी. आंतरपरजीवीमध्ये किती प्रकार आहेत? आंतरपरजीवीमध्ये 3 प्रकार येतात. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे त्याला गोल जंत किंवा कृमी, गोल कृमी असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पट्टकृमी किंवा चपटे कृमी आणि तिसरा जो प्रकार येतो त्याला आपण म्हणतो पर्णकृमी. हे त्याच्या आकारावरून त्याची नाव आहेत. गोल कृमी असेल तर गांडुळाप्रमाणे गोल दिसतो, चपटे किंवा पट्टा असलं तर पट्टीच्या आकाराचा दिसतो आणि पर्णकृमी असेल तर चिंचेचं पान जे असतं असे छोट्या पानाच्या आकाराचा दिसतो. असे आहेत हे आंतरपरजीवी. हे शरीराच्या आतमध्ये असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण? आंतरपरजीवी. दुसऱ्या जंताचा प्रकार कुठला आहे? तर दुसरा जंताचा प्रकार आहे ते म्हणजे बाह्य परजीवी. हे जनावरांच्या अंगावरती, वातावरणामध्ये, गोठ्यामध्ये किंवा गव्हाणीला वगैरे चिटकून बसलेले असतात. यांना आपण काय म्हणतो? बाह्य परजीवी. बाह्य परजीवीमध्ये काय काय येतं? फपा, लिखा, पिसा, सुळे, उवा, गोचीड, डास, मच्छर, चावरी माशी हे जे प्रकार आहेत याला आपण काय म्हणतो? बाह्य परजीवी. लक्षात आलं? ह्या परजीवीचा जर आपण प्रादुर्भाव कमी केला तर जनावरांमध्ये आजाराचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. समजलं सगळ्याला? नक्की.